पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा जो पूर्ण ब्रह्माचा श्लोक आहे, मंत्र आहे, ह्या मंत्राची सांगड वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हा जो मंत्र किंवा श्लोक आपण लहानपणी शिकलो, याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही अन्न जेवत नाही आहात. तुमच्या देहामध्ये जठराग्नीच्या रूपाने होमकुंड पेटलेलं आहे. या होमकुंडामध्ये तुम्ही अन्नाची आहुती देत आहे. अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. पूर्ण ब्रह्म याचा अर्थ काय आहे की तुमच्या आयुष्याला आवश्यक असणारं, तुमच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची, गरजांची पूर्तता करायला समर्थ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे तुमच्या समोर ठेवलेलं अन्न. गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या पोटामध्ये हा जो जठराग्नी आहे, या जठराग्नीचं वर्णन अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. या श्लोकामधनं श्रीकृष्ण सांगतो की तुमच्या पोटामध्ये जठराग्नीच्या रूपाने वैश्वानर नावानी मी अग्निनारायणाच्या रूपाने राहतो. आणि तुम्ही जे अन्न खाताय ते अन्न खाताय नाही आहेत, तुम्ही अन्नाची आहुती देताय की ज्यामुळे ह्या पूर्ण ब्रह्माला तुम्ही तृप्त करून घेताय. म्हणजे तुमच्या प्लेटमध्ये ठेवलेलं जे अन्न आहे ते पूर्ण ब्रह्म आहे. आणि पूर्ण ब्रह्म याचा अर्थ पुन्हा सांगतो की तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी द्यायला समर्थ असलेली एकमेव गोष्ट आहे. असं असताना आपण फक्त काय मनात विचार करतो, मी खाताना कचोरी खाल्ली, मी पाणीपुरी खाल्ली, मला आवडता जिरा राईस खाल्ला. नॉनव्हेज खाणारा मनुष्य म्हणतो मी कोंबडीचं तंगडं खाल्लं, कोणी म्हणतो मी मासा खाल्ला. तर तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की डॉक्टर काळे तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी आहात. याचंही उत्तर देतो. पुराणातली एक कथा आहे. एक थोर ऋषी होते, प्रॉबेबली विश्वामित्र ऋषी. असं म्हणतात की एकदा तपश्चर्याला ते बसले होते. आणि ह्या लोकांची तपश्चर्या म्हणजे काही वेळेला हजारो वर्ष ते योगनिद्रेमध्ये किंवा तंद्रीमध्ये असायचे, ध्यानामध्ये असायचे. जेव्हा एखादा ऋषी आपल्या ध्यानामध्ये जातो, तुर्यातीत अवस्थेला जातो, तेव्हा त्याला शरीराच्या कुठल्याही गरजांचं भान नसतं. खाणं पिणं मलमूत्र त्याग कशाची गरज लागत नाही. पण काही हजार वर्षानंतर ह्या ऋषींचं ध्यान उतरतं आणि त्या क्षणी त्यांच्या पोटामध्ये आगीचा डोंब मुसळतो भुकेचा. त्या आजूबाजूला पाहतात तर पृथ्वीवरती संपूर्ण दुष्काळ पडलेला असतो, आजूबाजूला अन्नाचा कण नसतो, पण पोटामध्ये तर प्रचंड भूक चालू असते. तेव्हा त्यांच्या कानावरती एक कोलाहल ऐकू येतो. त्या आवाजाच्या दिशेनं ते गावात जातात. तर त्या गावामध्ये पण दुष्काळ पडलेला असतो आणि तिथं एक गाय मारलेली असते आणि त्या गायीच्या मांसावरनं भांडणं चाललेली असतात की कोणी कुठला तुकडा खायचा. या भांडणामध्ये होतं एकच की गोमांसाचा एक तुकडा तिथनं उडतो आणि विश्वामित्रांच्या हातात येऊन पडतो. तो गोमांसाचा तुकडा पाहिल्यानंतर विश्वामित्र पळत सुटतात आणि जंगलामध्ये लांब जाऊन बसतात. ह्या कहाण्या आहेत बरं का. ह्या कहाण्यांमधनं ऋषीमुनींनी आपल्याला मेसेज दिलेत. ही गोष्ट ऐकताना असं नका समजू मी तुम्हाला मांसाहार करा सांगतोय किंवा शाकाहार उत्तम आहे सांगतोय, असं काही नाही आहे. त्यातलं तत्व समजून घ्या. तर लांब जाऊन बसतात ह्या भीतीने की कोणीतरी आपल्या हातातला तो तुकडा पण ओढून घेईल. आणि मग एका जागी शांत बसतात आणि आता ते गोमांस खाणार एवढ्यात साक्षात परमेश्वर समोर उभा राहतो. तो विष्णू नारायण भगवान उभा राहतो. म्हणतो विश्वामित्रा थांब, काय करतोयस तू? हे गोमांस हे निषिद्ध आहे. तू तर साक्षात ऋषी आहेस. हे जर तू खाल्लंस तर तुझी सगळी तपश्चर्या लयाला जाईल. तेव्हा हे कर्म तू करू नकोस. हे साक्षात परमेश्वराने सांगितल्यानंतर सुद्धा हा ऋषी गालातल्या गालात हसतो आणि सांगतो देवा हे मी खाणार आहे. त्याचं कारण का ते सांगतो की जेव्हा अन्नासाठी दाही दिशा अशी अवस्था झालेली असते तेव्हा देह धारण करण्यासाठी मला अन्न ग्रहण करणं आवश्यक आहे.
आता फरक इथे एवढाच आहे की सामान्य मनुष्य हा स्वतःचा देह स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धारण करू इच्छितो. आणि हा ऋषी काय सांगत होता पुढे की देवा, ह्या जगामध्ये आज तू आहेस का नाहीये कोणाला पडलेली नाहीये. प्रत्येकाला फक्त आपलं भूक आपलं आयुष्य एवढंच दिसतंय. परंतु परमेश्वरा तू आहेस आणि तुझी जर कृपा झाली तर पुन्हा ह्या दुष्काळ पडलेल्या धरित्री मातेवरती सुजलाम सुफलाम होऊ शकतं. हे जाणणारा आणि भानावर असणारा फरक आहे बरं का. आपण जाणतो पण आपण भानावर नसतो. हे जाणणारा आणि भानावर असणारा एकमेव मनुष्य मी आहे. त्यामुळे या लोकांना हे सांगण्यासाठी मला जिवंत राहणं आवश्यक आहे. परमेश्वराचं अस्तित्व आहे हे सांगण्यासाठी जिवंत राहणं मला आवश्यक आहे. आणि अशा वेळेला इतक्या उच्च हेतूसाठी जिवंत राहण्यासाठी देहधारणासाठी अन्न खाणं हे मला अत्यावश्यक आहे. आणि अशा भूमिकेतून जेव्हा माझ्यासमोर असलेलं गोमांस जरी असलं तरी माझ्यासाठी ते अन्न आहे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. या भावातून मी ते खाणार नाही. या भावातून मी ते खाणार आहे आणि त्यामुळे मला कुठलंही पाप वगैरे लागणार नाही. हे उत्तर ऐकल्यानंतर विष्णू भक्त हसतो, कौतुक करतो विश्वामित्राचं आणि अंतर्धान पावतो. ही कहाणी आपल्याला बरंच काही सांगून जाते की अन्नाचं महत्त्व किती आहे. आता अन्नाचं महत्त्व किती आहे हे कळल्यानंतर दुसरी गोष्टही महत्त्वाची आहे की अन्न आणि पाणी या गोष्टींवरती मानवी विचारांचा तात्काळ परिणाम होतो. म्हणजे असं गृहीत धरा की तुम्ही घरामध्ये जेवताय आणि तुमची बायको समजा खूप चिडलेली आहे आणि केवळ नाईलाज म्हणून कटकट करत जेवण जर बनवत असेल तर तो विचारांचा परिणाम पाण्यावरती आणि अन्नावरती त्वरित होतो. आणि असं अन्न ग्रहण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आजार होणं ही गोष्ट सहजगत्या घडते. अन्न आणि पाणी, अन्नामध्ये पण पाणी आहेच ना. तर पाण्यावरती जगभर प्रयोग झालेले आहेत की पाण्यासमोर समजा आपण जर काही वाईट शब्द वापरले, अपशब्द वापरले, शिवीगाळ केली आणि जर पिप फोटोग्राफीने पाण्याचा फोटो काढला तर त्याच्यामध्ये राक्षसी आकार झालेले दिसतात. आणि त्याच पाण्याला जर आपण आशीर्वाद दिले आणि चांगल्या भावना व्यक्त केल्या तर त्याच्यामध्ये कमळ किंवा लोटस क्रिएट होतं. म्हणजे आपल्या विचारांचा परिणाम आपल्या अन्नावरती आणि पाण्यावरती तात्काळ होत असतो. आणि आपल्या शरीरामध्ये आजचं मेडिकल सायन्स सांगतं की 70 ते 80% ॲट टाइम्स 85% फक्त पाणी आहे. मग आता तुम्ही विचार करा की शरीरामध्ये पंचमहाभूतांचं शरीर असताना जर 70 ते 85% फक्त पाणी आहे तर ह्या पाण्यावरती आणि समोर ठेवलेल्या ताटलीमधल्या अन्नावरती विचारांचा किती परिणाम होत असेल. आणि जे आपण खाऊ, जे आपण पिऊ त्याप्रमाणे आपल्या मानवी मनामध्ये ते विचार, त्या भावभावना निर्माण होतात आणि त्याप्रमाणे शरीरामध्ये त्याचं प्रगटीकरण होतं. म्हणून अन्न आणि पाणी हे नेहमी चांगल्या विचाराने घ्यावं, चांगल्या ठिकाणी खावं, बनवणाऱ्या माणसाने चांगले विचार करत अन्न बनवावं. तर ते खऱ्या अर्थानं ते जे कोण अन्न ग्रहण करणार असेल त्याच्या अंगी लागतं, त्याचं कोट कल्याण होतं.